बीट बर्गर तयार करण्यासाठी आपण 1.5 बटाटा व 1 बीट घेतलेले आहे आणि दोन्हीचे बटाट्याचे आणि बीटाचे आपण साल काढून घेणार आहोत। बीटाचे आणि बटाट्याची साल काढून झाले की आपण किसणीच्या मदतीने आपण दोन्हीही किसून घेणार आहोत। बीटामध्ये मॉइश्चरायझर असल्यामुळे किंवा बीटामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे आपण हे किसलेले बीट कपड्यामध्ये बांधून गाळून घेऊया, नाहीतर मग चाळणीच्या मदतीने चमच्याने दाबून आपण त्यातले सर्व काही पाणी काढून टाकणार आहोत। सगळे पाणी काढून टाकलं तरच आपली ही बीट टिक्की छान अशी वळली जाईल। तुम्ही पाहू शकता आपल्या किसलेल्या बीटामध्ये किती पाणी आहे। आपण हे सर्व पाणी काढून टाकलेले आहे। त्यानंतर आपण बटाटा आणि बीट एकत्र करून त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपण अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा आपण गरम मसाला टाकूया, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत। इथे मी चवीनुसार मीठ टाकायला विसरले, म्हणून मी आता हे मीठ टाकून पुन्हा एकदा मळून घेत आहे। छान असं आपले टिक्कीचे सारण तयार झालेले आहे। आता आपण हाताला तेल लावून छान अशा टिक्क्या वळवून घेऊया। सर्व अशा टिक्क्या वळवून झाल्या की आपण ह्या टिक्क्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहोत। आपल्या सर्व टिक्क्या ब्रेड क्रम्ब लावून झाले की आपण गॅसवर पॅन ठेवून ह्या सर्व टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। गॅसवर पॅन ठेवून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि नंतर तयार केलेल्या ह्या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घेऊ। छान अशा बारीक गॅसवर आपण ह्या टिक्क्या शॅलो फ्राय करणार आहोत। शॅलो फ्राय करताना आपल्याला दोन्ही बाजूने असा गोल्डन कलरमध्ये या टिक्क्या आपण फ्राय करून घेणार आहोत। छान अशा क्रिस्पी कलरवर आपल्या टिक्क्या भाजून झाल्या की आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया। या टिक्क्या छान अशा बारीक गॅसवर भाजताना ह्याचा सुवास छान असा सुटतो। त्यानंतर आपण बर्गरचा पाव मधोमध कापून त्याच पॅनमध्ये आपण आता बटर टाकून हे बर्गरचे पाव क्रिस्पी असे भाजून घेणार आहोत। जर बटर टाकायचे नसेल तर तुम्ही साजूक तूप टाकून देखील हे बर्गरचे पाव भाजून घेऊ शकता। आपण एकच साइड बर्गरचे पाव भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यावर हिरवी चटणी लावून घेणार आहोत। हिरव्या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन ते पाहू शकता। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला टोमॅटो केचप लावून घेणार आहोत। आता आपण हिरवी चटणी लावलेल्या पावावर बीट टिक्की ठेवून घेऊया। त्याच्यावर आपण गोल आकारात कापलेला कांदा, गोल आकारात कापलेले टोमॅटो चे काप ठेवून त्याच्यावर आपण मसाले टाकून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये आपण चाट मसाला, मिरी पूड टाकून भरपूर असे आपण चीज खिसून घेणार आहोत। चीज खिसून झाले की आपण टोमॅटो केचप लावलेला पाव आपण ह्या चीजच्या पावावर ठेवूया। अशा पद्धतीने आपला बीट बर्गर तयार। माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राइब करा।